नमस्कार. FYBAच्या सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे. मराठीच्या पेपरची तयारी सुरू झालीच असेल आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निबंध. तर आज आपण याच निबंध लेखनावर बोलणार आहोत आणि बघणार आहोत की यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे. आपलं सगळ्यांचं एकच ध्येय आहे, बरोबर, की परीक्षेमध्ये निबंधाच्या प्रश्नात आपल्याला पूर्णच्या पूर्ण गुण मिळाले पाहिजेत. पण ते मिळवायचे कसे, तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज एकत्र जमलो आहोत. बरं, तर कुठल्याही परीक्षेची तयारी करताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय असते? तर ती म्हणजे परीक्षेचं स्वरूप. म्हणजे आपली प्रश्नपत्रिका कशी असणार आहे हे नीट समजून घेणं. चला, तर मग आधी आपल्या पेपरची रचनाच बघूया. हे बघा, ही आहे आपली 30 गुणांच्या परीक्षेची अधिकृत रचना. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. एक गोष्ट इथे लगेचच आपल्या लक्षात येईल, प्रत्येक प्रश्नाला सारखेच म्हणजे 6 गुण आहेत. याचाच अर्थ आपल्यासाठी प्रत्येक प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. आणि ह्याच रचनेत दडलंय निबंधाचं महत्त्व. आपला जो घटक 1 आहे म्हणजे निबंध लेखन, त्यावरच्या प्रश्नाला आहे तब्बल 6 गुण. म्हणजे विचार करा, एकूण गुणांपैकी जवळपास 20% वजन फक्त एका निबंधाच्या प्रश्नाला आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून तर अजिबात चालणार नाही. आता हे तर आपल्याला पक्क कळलंय की निबंध किती महत्त्वाचा आहे. पण मग एक चांगला निबंध लिहायचा म्हणजे नक्की काय करायचं? त्यासाठी आधी निबंध या शब्दाचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. निबंध हा शब्दच बघा कसा आहे. तो आलाय संस्कृतमधून. नि अधिक बंध. याचा सरळ सरळ अर्थ होतो बांधणे किंवा एकत्र बांधणे. म्हणजे काय? तर आपल्या डोक्यातले जे वेगवेगळे विचार आहेत, ज्या कल्पना आहेत, त्यांना एका सूत्रात, एका रचनेत एकत्र बांधणं. किती सोपा अर्थ आहे. आणि हे विचारांना बांधण्यासाठी एक पक्की चौकट लागते. ती चौकट म्हणजे निबंधाचे हे 3 मुख्य स्तंभ. पहिला, प्रस्तावना, म्हणजे अशी सुरुवात जी वाचकाचं लक्ष वेधून घेईल. दुसरा, मुख्य भाग, जिथे आपण आपल्या मुद्द्यांचा विस्तार करतो, उदाहरणं देतो. आणि तिसरा, समारोप, जो सगळ्या मुद्द्यांना एकत्र आणून एक छानसा शेवट करतो. आता निबंधाची रचना तर कळली, पण निबंध फक्त एकाच पद्धतीचा नसतो. त्याचे बरेच प्रकार आहेत. चला तर मग हे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पटकन बघून घेऊया. ही यादी बघा. वैचारिक किंवा चिंतनपर, चर्चात्मक, वर्णनात्मक, अगदी कथनात्मक, चरित्रात्मक, आत्मनिवेदनपर, कल्पनाविलासात्मक आणि ललित निबंधापर्यंत कितीतरी प्रकार आहेत. आता हे प्रकार माहीत असण्याचा फायदा काय? तर परीक्षेत विषय निवडताना आपल्याला नक्की कोणत्या प्रकारात लिहायचं आहे हे ठरवता येतं. ठीक आहे, मग आता प्रकारही कळले. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे यशस्वी लेखनाचं तंत्र काय आहे. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी अशा कोणत्या खास टिप्स आहेत ज्या आपण वापरायलाच पाहिजेत? इथे सुलभा प्रभूने यांचं एक खूप छान वाक्य आहे. त्या म्हणतात की निबंध लेखनाच्या सरावाने मुद्देसूद मांडणीची सवय लागते. आणि ही सवय फक्त परीक्षेपुरती नाही, तर भविष्यात जाहिरात, सादरीकरण अशा अनेक ठिकाणी ती उपयोगी पडते. म्हणजे हे एक लाईफटाईम स्किल आहे. चला, आता परीक्षेच्या हॉलमधले काही महत्त्वाचे नियम बघूया. यांना पथ्य म्हटले, म्हणजे हे पाळायलाच हवं. विषय हुशारीने निवडणं, निबंध शक्यतो शेवटी लिहिण्याचं नियोजन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाठांतर टाळून मौलिकतेचा म्हणजे स्वतःच्या विचारांचा वापर करणं. भाषा प्रभावी असावी, परिच्छेदामध्ये सुसूत्रता असावी आणि सुरुवात शेवट तर एकदम जबरदस्तच हवा. पण मग प्रश्न येतो की हे स्वतःचे विचार, ही प्रभावी भाषा, हे सगळं येणार कुठून? तर त्याचं उत्तर या 3 शब्दांत आहे: वाचन, निरीक्षण आणि चिंतन. जितकं जास्त वाचाल, आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण कराल आणि त्यावर विचार कराल, तितकं आपलं लेखन अधिक समृद्ध होईल. हाच उत्तम लेखनाचा पाया आहे. तर आता आपल्याकडे आराखडा आहे, लेखनाचं तंत्र आहे आणि पाया कसा मजबूत करायचा हेही कळलंय. आता शेवटचा टप्पा, तो म्हणजे परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचा. हीच आपली अंतिम तयारी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निबंध लेखन हे फक्त ज्ञान नाही, ते एक कौशल्य आहे, एक स्किल आहे. अगदी पोहण्यासारखं. पोहण्याची पुस्तकं वाचून कुणी पोहायला शिकत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावं लागतं, सराव करावा लागतो. निबंधाचंही तसंच आहे. जितका जास्त लिहिण्याचा सराव कराल, तितका आत्मविश्वास वाढत जाईल. आणि हो, ही सगळी माहिती आपण कुठून घेतली आहे? तर संगमनेर नगरपालिका कला, DJ मालवणी वाणिज्य आणि VN साडा विज्ञान महाविद्यालयाच्या अधिकृत अभ्यासक्रमातून. म्हणजे आपण जे काही बोलतोय ते 100% आपल्या अभ्यासक्रमाला धरूनच आहे. त्यामुळे निश्चिंत रहा. तर मग आता आपल्याकडे सगळी साधनं आहेत.
निबंध म्हणजे काय, तो कसा लिहायचा, गुण कसे मिळवायचे, सगळं काही माहीत आहे. मग आता विचार कसला करायचा? चला तर लागा कामाला. विचार करा की आपला पुढचा उत्कृष्ट निबंध कोणत्या विषयावर असेल, कारण पूर्ण गुणांचा प्रवास हा पहिला परिच्छेद लिहिण्यानेच सुरू होणार आहे.